नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते मेथीच्या वड्या. तर आपण कोथिंबीर वडी तर सारखीच बनवतो, म्हणलं आज मेथीच्या बनवाव्या. तर ही ती मेथीची पानं मी खुडून खुडून घेतली ती. तर आता फक्त ह्याचं मी शेंड चिरून घेणार आहे. तर इथे मी मेथी चिरून धुवून ठेवलेली. तर ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते. तर ह्या मेथीमध्ये इथं मी बेसन घेतलेलं आहे. बेसन आणि तांदळाचं पीठ एवढाच वापर केला. मी दुसरी पीठ कुठली घेतली नाही ती. थोडीशी टाकते चवीनुसार कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीर चव छान येते म्हणून थोडी कोथिंबीर घेतली. एक अर्धा चमचा हळद वापरले. आणि इथे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, ही बारीक करून घेते. तर इथे हिरवी मिरची छान अशी लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली आहे. तर मी 5-6 मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट कमी जास्त खाता त्याच्या अंदाजाने टाका. व थोडासा मी इथं खायचा सोडा वापरलाय. छोटा 1 चमचा धने पावडर आहे. ह्यात चवीनुसार टाकून घेतलेलं आहे मीठ. तर हे आता मी मिक्स करून घेते. तर ह्यात थोडंसं पाणी ओतून घेते. जास्त पाणी ओतायचं नाही, का तर आपण भाजी पण धुतलेली असते ओलसर, त्याच्यामुळं पाणी नाही लागत जास्त. तर बघा, हे जास्त घट्टही तिंबला नाही गोळा आणि जास्त पातळही नाही. मी वर एक पातेलं ठेवलंय, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे मोदकाची आणि त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तर ह्याची मी वडी थापटून घेणार आहे आता. तर अगोदर हातावर थोडंसं थापटते, म्हणजे त्यात पटकन थापटलं जाते. तर इथे 1 चमचा भरून तीळ घेतले ते. तर मी सगळ्या हे थापटलेल्या वडीवर तीळ टाकून घेते. तर ही छान गरम झालेलं आहे जास्त, त्याच्यामुळे सांडशीनं धरते. तीळ ह्याला चोपलं पाहिजे, चिटकून बसलं पाहिजे, नाही तर परत तेलात निघून जातात. तर एक 10 मिनिटासाठी वडी आपल्याला छान अशी उकडून घ्यायची. तर मी एक ताट झाकून घेते, त्याच्यावर हवा जाऊ नये ताटाची कुठंही, असं ताट पॅक झाकायचं आहे. तर मग 10 मिनिटं छान असं मी पीठ उकडून घेतलेलं आहे. तर आता ही वडी मी कट करून घेते. तर मी इथं आता वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या. तर एक 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 तळून घेते आता ह्याला मी. तर आता ह्यातल्या मी वड्या एक एक उचलून तेलामध्ये तळून घेणार आहे. तुम्हाला जर तळायचं नसेल तर थोडंसं तेल टाकून तव्यावरती जिरी मोहरी टाकून फ्राय केलं तरी पण चालतंय. तर बघा, ही वडी जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे. जास्त गॅस फुल्ल करून बी पटकन करपावायची नाही किंवा तळून घ्यायची नाही. तर मस्तपैकी मी आज मेथीच्या वड्या बनवल्यात. तर एकदम कुरकुरीत अशा आहेत त्या आणि खायलाही छान आहे त्या. आणि आतनं निब्बर सुद्धा नाही, किती छान अशी वडी मी बनवून घेतली. तुम्हीही अशा प्रकारे मेथीच्या वड्या बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा.